नमस्कार. काळजी नावाची कथा. हातातल्या टिकरानं प्लॅस्टिकचं डबडं ढकलत पोरायचा पाकापोईचा डाव सुरू होता. बारकाले लेकरं गमजा बघत बसलेले होते. इसन्यानं दातं वटं खाऊन रट्टावून टोला लगिवला. डबडं थेट सखुआजीच्या स्वयंपाकघरातच आदळलं. बरं झालं वरणात पडलं नाही. आजी मात्र आता भडकलीच. तू ह्या डोसक्यात निरमा घातला मुडद्या, कोण हाय रे ते? कुठलं बिदाडीचं डबडं आणून टाकलंय इथं? समदे पोरं आजीच्या घरामोरं शिव्या ऐकत बाहेर थांबले. लगेच बारक्या निळूनं ओळख करून दिली. आजेव, ही बघ, ही वाकड्या नारायणाचं आहे. आणि ते बुटकं आहे ते बुटक्या तुळशीरामाचा नातू आहे. आणि ह्यो तर येड्या महाद्याचं शानं लेकरू चिम्या आहे. आणि ह्यो तर तुझ्या तारीचंच आहे की. असं म्हणून समद्यानं जग्याला पुढी केलं आणि डबडं आणायला धाडलं. जग्यानं मधी जाऊन डबडं घेतलं. आजी शांत झाली होती. जग्याला सांगू लागली, जग्या, हे कार्टे लय माजगे आहेत. बापू, तू मात्र ह्याची संगत सोड. आपण ह्याच्या नादाला लागू नाही, असं समजून सांगू लागली. आजी कामाला लागली. इकडं म्हातारीची चेष्टा करत मध्यानं गाणं सुरू केलं. लाल टमाटा शेतामधी, डुबरी म्हातारी गवतामधी, गवत नेले चोरानं, पळग म्हातारे जोरानं. ही ऐकून निळूनं म्हातारीवरचं हे गाणंच म्हणायला सुरू केलं. पाराच्या माग आजीचं घर, आजीचं घर, आजीच्या घरामध्ये पाणी भर, पाणी झालं डबडब भरून, जग्यानं आणलं डबडं घरून. पाणी झालं डबडब भरून, जग्यानं आणलं डबडं घरून. निळूनं रचलेल्या ह्या गाण्यावर समदे पोरं ही 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 करून दाताड गिचकून एक बार हसले आणि पुन्हा त्याचा डाव सुरू झाला. जग्या राहून राहून गुणगुणू लागला. पाराच्या माग आजीचं घर, आजीचं घर, पाराच्या माग आजीचं घर, आजीचं घर. रोज पोटे तिथं खेळाय यायचे आणि गाणं म्हणीत खेळत राहायचे. दाताड काढीत राहायचे. डबडं आजीच्या घरात गेलं की जग्या आणायचा. आजी पोरायला एक दोन शिव्या हसडायची. जग्याला मात्र लाडानं वागवायची. आजीला जग्याची लय काळजी वाटत होती. आजी एकलीच राहत होती. सदाय आजी कामात राहायची. आजीला पोरा व्हायचा लय ताप झालता. कवा कवा डबडं उडून आजीला लागायचं बी. आजीला लय कदर आलता. पोरं मात्र ऐकतच नव्हते. रोज उठलं की डबडं घेऊन खेळ सुरू व्हायचा. आजीनं बक्कळ सांगून पाहिलं. पोरं ऐकायचं नाव सुद्धा घेत नव्हते. आजी विचार करू लागली, पोरा व्हायची खोड मोडाय पाहिजे. पोरा व्हायची खोड मोडाय पाहिजे. पोरायचा हितला खेळच बंद व्हायला पाहिजे. पोरं 4 वाजल्यापासून अंधार पडोस्तोर खेळत राहायचे. मग आजीच्या दारामोरच्या वट्यावर बसून गप्पा मारायचे. मधातच कवा वाटलं तर जग्याला आजीच्या घरून पाणी आण म्हणून धाडायचे. पाण्याला कोणी नाही म्हणत नाही, असं म्हणून बिचाऱ्या जग्याला दामटायचे. जग्या जग भरूनच पाणी आणायचा. खरं तर आजीला डोसक्यावर पाणी आणावं लागायचं. रोज उठलं की हे काय ताप पोरायचा, असं म्हणून आजी कुथायची आणि गप्प व्हायची. आज रविवार. सकाळपासूनच पोरं खेळत होते. 2दा पाणी घेऊन गेलते. आता दुपारी खेळ थांबवून वट्यावर गप्पा मारत बसलेली होती. आजी समद काम आटपून बाज घालून हवेला पडली होती. पोरायच्या बडबडीनं आजीचा डोळाच लागत नव्हता. सारखी बडबड करीत होती. शाळेतली बॅट आणि बॉल चोरायचा पोरायचा प्लॅन सुरू होता. इसन्या म्हणला, मायला हे डबड्याचा खेळ बस झाला, आता क्रिकेट खेळूता गड्या. अरे बॅट आणि बॉल कुठं आहे खेळायली? निळूनं आपली बाजू मांडली होती. एक आयडिया आहे, सुद्या म्हणला. कोणती? समदेच एकदम बोलले. अरे आपल्या शाळेत नवे बॅट आणि बॉल आलेत, लय मस्त आहेत. अरे पण शाळेतलं कोण देतंय आपल्याला खेळायला? मध्या म्हणला. तसं नाही, शाळेची खिडकी जरा ढकलली की निघती. तुम्ही फक्त चला, मी काढून देतो.
असं म्हणून समदे पोरं सुद्याच्या मागे गेले आणि बॅट आणि बॉल आणि स्टंप घेऊनच आले. पोरा व्हायचा खेळ सुरू झाला. पडल्या पडल्या आजीनं पोरायचं बोलणं समद ऐकलं होतं. पोरं चोरी करत्यात हे कळत होतं, परी आजीचं कोण ऐकणार होतं सांगायला. शाळेतली खिचडीवाली शांता का आजीच्या गल्लीतच राहत होती. कवा बवा आजीला उरलेली खिचडी बी आणून द्यायची. योगायोग दुसऱ्या दिवशी ती खिचडी घेऊन आजीपाशी आली. आजीनं अशा नासा आहे म्हणून समद कानावर घातलं. कोणते पोरं आहेत समद सांग तिनं. मास्तरासनी सांगून ह्या पोरा व्हायला चांगला चोप द्यायला सांग, असं शांताकाला आजीनं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच शाळेमध्ये गर्दाच झाला समदा. आजीमुळं चोरी करणारे पोरं सापडले म्हणून समदे बोलत होते. चोरी करणाऱ्या पोरायला मास्तरांनी आधी धुतला, वरून पालकायला बोलवून ताकीद देऊन दुमार चोरी करणार नाही अशी समज दिली. आणि तेव्हापासून आजीच्या घरामोरं एकही पोरगं खेळताना दिसना गेलं. आजीनं एके दिवशी जग्याला विचारलंच, जग्या, पोरं कुठं गेले र? जग्याने सांगितलं, समदी पोरं आता नागेश्वरच्या घरी अभ्यासाला चाललेत. मी बी रोज तिथंच जातो या. आता मात्र आजीची काळजी मिटली होती. धन्यवाद.